भारतामध्ये पेपर फुटी किंवा पेपर लीक हे पहिल्यांदा घडलेलं आहे का? अर्थातच नाही. गेल्या 5 वर्षात भारतातल्या विविध 15 राज्यात जवळपास 40 महत्वपूर्ण एक्झामचे पेपर लीक झाले. याच पार्श्वभूमीवर 21 जून 2024च्या मध्यरात्रीपासून युनियन गव्हर्नमेंटने पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 हा लागू केलेला आहे. या कायद्याअंतर्गत जर कोणीही प्रश्नपत्रिका आन्सर की किंवा तिचा भाग लीक करत असेल किंवा परीक्षा दरम्यान प्रश्नाची उत्तरे कोणत्याही माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असेल आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्त्वाच्या कागदपत्राची छेडछाड करत असेल तर याला गंभीर गुन्हा मानून शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे. ते म्हणजे कोणताही व्यक्ती परीक्षेसंदर्भात गैरप्रकारात दोषी आढळला तर त्याला कमीत कमी 3 वर्ष तर जास्तीत जास्त 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड करण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही, जर कोणीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुदाय म्हणजे कोचिंग क्लास या प्रकारची पेपर लीक प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्यांना 1 कोटी रुपयापर्यंत दंडाचं प्रावधान आहे. तर भविष्यातल्या होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.